इसमें एक थर्ड ट्रांसमिशन बताता हूँ। मदर को एचपीवी वायरस है और उसकी नॉर्मल डिलीवरी होती है, तो ये सिक्रीशन समझो बच्चे के रेस्पिरेटरी ट्रैक्ट में जाते हैं या हाथ या मुंह पे जाते हैं, तो ऑन द पाम्स, सोल्स, इवन ऑन द फेस। और एक कंडीशन है, गले में जाने से वहां जो पैपिलोमा बनता है उसका नाम है रेस्पिरेटरी पैपिलोमेटोसिस। एचपीवी के विरुद्ध जनजागरण का शुभारंभ नागपुर से। नागपुर में सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया SII द्वारा कॉन्सियर एचपीवी एवं कैंसर कॉन्क्लेव 2025 का शुभारंभ किया गया। यह आयोजन देश भर में एचपीवी, ह्यूमन पैपिलोमा वायरस और उससे संबंधित कैंसर, विशेष रूप से गर्भाशय, ग्रीवा, सर्वाइकल के कैंसर के प्रति जन जागरूकता फैलाने के उद्देश्य से किया गया। भारत में गर्भाशय ग्रीवा का कैंसर महिलाओं में दूसरा सबसे सामान्य कैंसर है। ICO-IARC 2023 के अनुसार हर वर्ष भारत में लगभग 1.23 लाख नए मामले और लगभग 77,000 मृत्यु इस बीमारी से होती है। इसके अतिरिक्त गुदा, लिंग और गले से संबंधित कई प्रकार के कैंसर भी एचपीवी संक्रमण से जुड़े होते हैं। इस कॉन्क्लेव में नागपुर के प्रतिष्ठित चिकित्सा विशेषज्ञों ने भाग लिया, जिनमें डॉक्टर विनोद गांधी, डॉक्टर मिलिंद मंडलिक, डॉक्टर चारू बाहेती, डॉक्टर संगीता ताजपुरिया और डॉक्टर मोमिता बाग प्रमुख रहे। कार्यक्रम के संचालन डॉक्टर संजय मराठे ने किया। सीरम इंस्टीट्यूट के कार्यकारी निदेशक पराग देशमुख ने बताया कि समाज में एचपीवी और उससे जुड़े स्वास्थ्य जोखिमों को लेकर जागरूकता अत्यंत आवश्यक है। देश में सर्वाइवक नामक लिंग तटस्थ एचपीवी टीका उपलब्ध है, जो पुरुषों और महिलाओं दोनों के लिए उपयोगी है। कार्यक्रम का समापन जनसंवाद सत्र से हुआ, जिससे इस अभियान के उद्देश्य को और बल मिला। समाज में सूचना, संरक्षण और सहयोग के माध्यम से कैंसर जैसे गंभीर रोगों से बचाव। ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, ज्याला आपण HPV म्हणू, हा एक विषाणू आहे। हा क्लोज कॉन्टॅक्ट, सेक्शुअल कॉन्टॅक्टनी स्प्रेड होतो। मुलापासून मुलीला होतो, मुलीपासून मुलाला होतो असं समजलं गेलेलं आहे। ऑलमोस्ट 85% पॉप्युलेशनमध्ये एक पर्टिक्युलर एज नंतर हा सगळ्यांना हा HPV इन्फेक्शन होतंच। पण HPV इन्फेक्शन झाल्याची कारणं काहीच नसतात, त्याच्यामुळे तो असा काही डायग्नोस नाही होत। पण याच्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की या HPV इन्फेक्शन झाल्यामुळे काही वर्षानंतर काही 95% HPV इन्फेक्शन आपल्याप चांगले होऊन जातात। 1-2 किंवा 5% इन्फेक्शन परसिस्ट होतात, म्हणजे काय ते कंटिन्यू होतात। आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला परसिस्टंट HPV इन्फेक्शन झालं, 6 महिन्यापेक्षा जास्त जर ते इन्फेक्शन तुमच्या बॉडीमध्ये राहिलं, तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल राहतं। काही टाईप्स जे आहेत, खास करून 16, 18, 31, 33, 35, 45, 52, 58, 59 ही कॉमन टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये कॅन्सर कॉज करायचं पोटेन्शियल आहे। तर कुठले कुठले कॅन्सर्स यांनी होऊ शकतात? कॅन्सर्स भले तुम्हाला 20 वर्षानंतर होईल, पण आज जर ते इन्फेक्शन झालं असेल तर ते एकदा चेंज झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यापासून परत जाण्याकरता चान्सेस कमी राहतात। म्हणून तुम्ही हे वॅक्सिन जर त्याला दिलं तर आता तुमचे कोणकोणते कॅन्सर्स होऊ शकतात? फिमेल्समध्ये सर्वायकल कॅन्सर मोस्ट कॉमन, वजायनल कॅन्सर आहे, वल्वल कॅन्सर आहे, ॲनल कॅन्सर आहे, नंतर ओरोफॅरिंजल म्हणजे गळ्याचे कॅन्सर्स आहेत। त्याचे लक्षात आलेलं आहे की HPVच्या व्हायरसेसशी रिलेटेड आहे। आणि हे त्यांनी नुसतं अंदाजे नाही केला आहे, त्यांनी तिथून बाईट करून त्याचं पॅथॉलॉजी बघितली, त्याच्यामध्ये HPV व्हायरस दिसलेला आहे, सो ते एस्टॅब्लिश केलेलं आहे। आता मुलांमध्ये नाही का, मुलांमध्ये हे इन्फेक्शन होतं। मुलांमध्ये पिनाईल कॅन्सर आहे, ॲनल कॅन्सर आहे, गळ्याचे कॅन्सर आहे, हे सुद्धा HPV होतात। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ज्याला आपण जिनॅटल वॉर्ड्स म्हणतो, त्याचं जवळजवळ 100% कॉज हे HPV असतात। जे तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला जिनॅटल वॉर्ड झालं तर असं समजून चालायचं की तुम्हाला HPVचं संक्रमण झालेलं आहे। हे सगळं प्रिव्हेंट करण्यासारखं आहे, कारण हे जे वॅक्सिन्स आपण देतो त्याच्यामध्ये 6 आणि 11 हे जे टाईप्स आहेत, त्यांनी जवळजवळ 100%, मी जवळजवळ म्हणतो म्हणजे 100% नाही, पण 90 to 100% त्याच्यापासून जिनॅटल वॉर्ड्स व्हायचं प्रोटेक्शन मिळतं। आणि बाकीचे सिरोटाईप्स आहेत, आता बघा तुम्ही जितके जास्त सिरोटाईप्स टाकाल तेवढं जास्त प्रोटेक्शन मिळेल। पण आपल्याकडे 16 आणि 18 हे जे सिरोटाईप्स आहेत हे मोस्ट कॉमन आहेत जे का, तर त्याच्यामध्ये सध्या जे आलेलं यांचं जे वॅक्सिन आहे त्याच्यामध्ये जर याच्यापासून समजा जर 80% प्रोटेक्शन मिळत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा जास्त चांगलं काहीच होऊ नाही शकत।